काय झालंय? काही काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. खरं सांग. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी सकाळपासून बघतेय. तुझ्या डोक्यात काहीतरी विचार चालू आहेत. काहीतरी डोक्यात टेन्शन आहे. काहीतरी विचारचक्र फिरतंय. हातापायांची चुळबुळ चालू आहे. काही प्रॉब्लेम आहे का? नाही का, तसं काहीच नाही का. कोणी काही बोललंय का? नाही, कुठे गेलोच नाही तर कोण कशाला काय बोलेल. कोणाचा फोन बिन आला होता का? काही प्रॉब्लेम आहे असं काही? नाही, ते पण मग नाही. काय झालंय सकाळपासून? एवढा एनर्जेटिक दिवसभर असणारा माणूस एकदम शांत बसला, काहीतरी विचारचक्र हातपाय चुळबुळ करतोय. काय झालंय का मग? नाही ग, तसं खरंच नाही काही. मग कसल्या पैशांचं टेन्शन आहे का? नाही. घरातलं काही टेन्शन वाटतंय का? ते असेल तर घेऊ नकोस, मी आहे. सगळं नीट होईल. हो ना, मी तसं असतं तर तुला सांगितलं असतं ना सगळ्यात पहिल्यांदा की म्हणजे पैशाचं काही टेन्शन आहे का, की कसं होणार ह्या महिन्यात, मी पूर्ण कसं चालवणार वगैरे असं काही आहे का? नाही ग. टेन्शन नको घेऊ. त्याचं घेत असशील तर सगळं छान होणार. सगळं मॅनेज करू आपण. नाही, तसं काहीच नाहीये टेन्शन सांगण्यात. मग काय झालंय? काही नाही ग, सकाळपासून असा थोडासा एक म्हणतो ना न्यूसेन्स किंवा उदासवाणं वाटतं ना, तसं एक डोक्यामध्ये असे विचार. आणि असं बऱ्याच वेळेला असं होतं की आता सकाळपासून आपण दोघेच घरात आहोत. समजा ईश्वरी तर शाळेला गेली, तिला सोडलं. ती असेपर्यंत जरा उत्साह होता, तिची गडबड होती, धावपळ होती शाळेत पाठवायचं. त्याच्यानंतर मग परत अ, मग मला थोडंसं अपसेंट माइंड वाटायला सुरू झालं त्याच्यानंतर. आणि मग तू पण तुझ्या कामामध्ये बिझी झालीस आणि मग मी एकटा पडलो खरं तर. आणि मग थोडंसं विचार यायला लागले डोक्यामध्ये. असं स्पेसिफिक जर म्हटलं तर नाही कुठले, पण तू बरोबर ओळखलंस की मी शांत आहे, काहीतरी डोक्यामध्ये माझे विचार आहेत, मला काहीतरी सुचत नाही आहे, हे कदाचित तू ओळखलंस. मग तू माझ्याशी बोलायला आलीस. पण ही गोष्ट आणि कशामुळे होते माहितीये का? तू आता 4-5 दिवस घरी येस. हां, रोज कसं. बाहेर जाणारा माणूस जर घरात बसला तर त्याला असं होऊ शकतं. हो. पण त्यात टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. जस्ट पायाचं नख निघालंय. 2-4 दिवसात ते बरं होईल. 4 दिवसांनी परत रुटीन सुरू होईल. त्यात काय मोठं आहे? त्यात हां, टेन्शन घेऊन बसण्यासारखं काय आहे? कदाचित असेल असं. कारण होतंय कसं की सकाळपासून समजा ईश्वरी असेपर्यंत लहान मूल घरामध्ये असतं, त्यांची गडबड असते, तिचे हसणं खिदळणं असतं. त्याच्यानंतर परत मग तुझी कामांचं रुटीन सुरू झालं आणि त्याच्यानंतर मला असा प्रश्न पडला की मी काय करू? काय नाही, एरवी आराम करायला मो मिळत नाही की नाही? मोबाईलवर बघून तरी किती बघणार किंवा तसा पण आरामच केला. पण त्या आरामाचा पण कंटाळा आला आणि मग असंच विचारायला लागले डोक्यामध्ये की अ, काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. कारण आपण आपल्या डोक्यात तर तसं बऱ्याच गोष्टी असतात की आपण आपल्या हे करूया, ते करूया किंवा आपल्याला बाहेर जाऊन बाकीची पण खूप सारी कामं असतात. पण ती सगळीच कामं आता हे बाहेर नाही पडता येत आहेत आणि बस त्याच्यामुळे मग हे विचार. एवढंच रिझन आहे ना? कदाचित एवढंच, दुसरं काही नाही म्हणजे. मला वाटत नाही ह्यात काही टेन्शन घेण्यासारखं किंवा विचार करण्यासारखं आहे, असं काहीच वाटत नाही मला. हेच रिझन असेल तर नक्की हेच आहे ना? हो. कारण त्यात काय आहे मोठं? नाही बाहेर पडता आलं 4 दिवस म्हणून काय फरक पडला? आपण पायाने बाहेर पडू शकत नाही किंवा तरीसुद्धा म्हणजे होतंय कसं की सगळं जेव्हा बाहेरचं जग तुमच्यासाठी थांबतं आणि तुम्ही जेव्हा म्हणजे आफ्टर ऑल ती कोविडसारखी सिच्युएशन असते, झाली होती. तशी सिच्युएशन म्हणून जर तुम्हाला घरामध्ये बंदिस्त राहावं लागलं, तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. ती सिच्युएशन वेगळी होती, पण अख्खं जग थांबलं होतं पण त्या एका कोरोना व्हायरसमुळे. पण आता तसं नाहीये ना. आणि आता काही 2 महिने, 4 महिने, 6 महिने असं घरात नाही बसायचंय तुम्हाला. जस्ट 4 दिवस पायाचं नख बरं झालं की परत रुटीन सुरू होणार आहे. हो. नाही, बरोबर आहे तुझं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तू ओळखलंस, त्याच्यासाठी थँक यू व्हेरी मच. आणि ते तर ओळखणारच ना. आपला माणूस कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघूनच कळतं त्याच्या मनात काय चाललंय.
बस दुसरं काही नाही. आणि त्यालाच संसार म्हणतात ना. त्याच्यासाठी मी म्हणजे खरंच थँक्यू व्हेरी मच. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण एक स्वतःच्याच मनाशी विचार करत बसतो आणि आपल्याला काही सुचत नाही. आणि पण अशा कोणीतरी वेळी हीच चूक करायची नाही. मनात जर काही गडबड चलबिचल सुरू असेल तर कोणाशी तरी बोलायचं, मन मोकळं करायचं. म्हणजे हे टेन्शन आहे किंवा विचार आहेत ते दूर होतात किंवा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर सोल्युशन निघतं. पण हे कधी होतं? कोणाशी तरी बोलल्यामुळे. विचार करत बसून त्याच्यावर सोल्युशन निघणार आहे का? नाही. मग आणि ॲक्च्युअली खरंच मी हे तुला येऊन सांगायला पाहिजे होतं की मला थोडंसं लो फील होतंय किंवा थोडंसं नर्वसनेस वाटतोय. जेणेकरून आपण जर का मी आता 2-3 दिवस झाले आता मला बाहेर पडता येत नाही, तरी आपण डॉक्टरकडे गेलो इथपर्यंत ठीक आहे. किंवा ते पायाला जर का पायासाठी हा, तर पाय भिजवायचा वगैरे नाहीये त्यामुळे आपण बाहेर नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचं जे टेन्शन ओव्हरऑल जे आहे ते मी तुला खरं तर सांगायला पाहिजे होतं. पण त्याच्या अगोदरच तू ओळखलंस आणि एक गुड वेमध्ये मेंटॉरिंग केलंस त्याला, त्याच्यासाठी थँक्यू व्हेरी मच. आणि 2 लाईफ पार्टनरपैकी एका लाईफ पार्टनरचं मला असं वाटतं की हे काम आहे की आपल्या घरातली जी परिस्थिती आहे तुम्ही ती ओळखली पाहिजे. तुम्हाला लो फील होतंय की तुम्हाला नर्वसनेस आहे, एखादी चिंता आहे, काळजी आहे. कारण शेवटीला संसार आहे तर मग अडचणी आहेत. त्याच्यातून मग तुम्हाला स्पेसिफिक म्हणजे मला तर असं वाटतं की नवरा-बायको किंवा लाईफ पार्टनर म्हणतो आपण, बेटर हाल्फ म्हणतात. त्या दोघांपैकी एकाने ही गोष्ट ओळखणे खूप महत्त्वाचं आहे की बाबा दोघांनाही एकमेकांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा नवरा असेल त्याची बायको तिला त्रास असतील किंवा या ज्या गोष्टी असतात त्यांच्यासुद्धा ते त्रास आहे ते ओळखून मग थोडंसं त्या ठिकाणी जाऊन मेंटॉरिंग किंवा सपोर्ट केला पाहिजे. जेणेकरून मग मला हे स्पेसिफिक आता काय जाणवलं माहिती आहे का? ह्यानी तू माझ्याकडे आलीस, मला समजून घेतलंस काय चाललंय, काय नाही चाललंय, याच्या मनात काय आहे. जर का माणसाच्या हालचालीवरून किंवा रोजचा माणूस बोलतोय कसा, बघतोय कसा, त्याचं रोजचं जे जेवण आहे ते आहे तेवढं आहे की नाही, या सगळ्या गोष्टींकडे एकंदर माणसाच्या हालचालीवरून ओळखता येतं की हे रुटीन नॉर्मल आहे की काही ॲबनॉर्मल आहे. बरोबर, हे कळतं. आणि त्याच ठिकाणी जाऊन मग ते मेंटॉरिंग आहे त्याची गरज असते. मग लहान मुलं असतील किंवा मग मोठी माणसं का असेल ना, कारण अशा महत्त्वाच्या वेळी किंवा ज्यावेळी खरोखर गरज आहे अशा ठिकाणी येऊन तू ओळखलंस, मेंटॉरिंग केलंस, त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. इट्स ओके. टेन्शन घेऊ नकोस, रिलॅक्स. मी आपल्यासाठी छान चहा करते, निवांत, सगळं छान होणार. थँक्यू. मंडळी, असं असतं की नवरा बायकोचा संसार आहे, हा संसार असा करायचा असतो की तुम्ही एकमेकाला ओळखावं, समजून घ्यावं, अडीअडचणींमध्ये सोबत करावी. हेच आपण म्हणजे या व्हिडिओमधून आपल्याला सांगायचं. आणि खरंच मला सकाळपासून लो फील होत होतं. आमच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली की मला जर लो फील होत आहे तर एक मेंटॉरिंग म्हणून ती नेहमीच करत असते माझ्या आयुष्यामध्ये. तर हे मेंटॉरिंग तिने ज्या प्रकारे केले, तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.